सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचं आढळून आलंय। बाळे शहरामध्ये तशा 3 घटना घडल्याचं पुढे आलंय। त्यात प्रभाग क्रमांक 5 मधील मतदान केंद्र क्रमांक 17 मध्ये 2 तर मतदार केंद्र क्रमांक 21 मध्ये 1 घटना घडले। प्रभाग 3च्या 4 नंबर केंद्रावरही बोगस मतदान झाल्याचं पुढे आलंय। हे सर्व मतदार मतदानासाठी केंद्रावरती गेल्यानंतर तुमचं मतदान झालं आहे असं त्यांना सांगण्यात आलं। त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संबंधित मतदारांचं बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलंय। बाळे येथे मंगल वाघमारे या मतदानासाठी केंद्रावर गेले असताना त्यांना तुमचं मतदान झालं असल्याचं सांगण्यात आलं। त्याबाबत जाब विचारल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगल वाघमारे यांचं मतदान बॅलेट पेपरवर करून घेतले। मात्र या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जर घडत असेल तरी एकदम चुकीचं आमचं मतदानावर बहिष्कार राहील। अशा किती घटना झालेत? अशा 3 घटना झाल्यात। बाळे 17 मध्ये 2 मतदान झाले आणि आता इथं 21 नंबरमध्ये एक प्रकार म्हणजे तुम्ही सरळ प्रशासन ह्या गोष्टीला खत पाणी घालते। सगळ्या गोष्टीला प्रशासन धरून करायला लागलात तुम्ही, म्हणजे लोकशाहीचा अधिकार संपला का आमचा? बाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावरती रेखा यांनीही तोच अनुभव आलाय। मात्र त्यांनी मतदान केलं नसल्याचं उघड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना रितसर फॉर्म भरून मतदान करून घेतले। प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला खतपाणी घातलं जात आहे। मतदारांच्या लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे। प्रशासनाला हाताशी धरून असे प्रकार होणार असतील तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालू असा इशाराही मतदारांनी दिलाय। शहरामधील अनेक ठिकाणी मशीन बंद पडत आहेत। मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयामधील मशीन बंद पडलं होतं। शहरामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील जुन्या एम्प्लॉयमेंट परिसरामध्ये डमी ईव्हीएम बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। शिवदारे कॉलेज येथे ईव्हीएम मशीन ही बंद पडलं होतं। प्रभाग 8 मध्ये 1.5 तास मतदान बंद पडलं होतं। तर प्रभाग 3 मधील 5 नंबर मशीन जी आहे ती बंद पडली होती। दरम्यान प्रभाग 26 मध्ये उमेदवारांच्या आरक्षणाचं प्रवर्ग मतदान यंत्रणावरती बदल करण्यात आल्याचं उमेदवारांमधून तीव्र संताप हा व्यक्त केला जात आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये एक महिला मतदानासाठी गेली असता तिला मतदान यंत्रणामध्ये इच्छित बटन दाबलं जात नव्हतं। त्याची तक्रार केल्यानंतर संबंधित केंद्रावरही मतदान अधिकाऱ्यानं भाजपच्या चिन्हासमोरचं बटन दाबल्याचं उघड झालं आहे। ताईने बोलवलं तर तुमचं काम आहे कुठलं बटन दाबायचं मी त्यांना सांगितलं हे साईडला घे, तिकडे घे पलीकडे, त्यांच्या समोर ह्याला दाबायला परमिशन कशी काय दिली? हा तुम्ही बटन दाबून देताय म्हणजे काय करताय तुम्ही? विकला गेलात का कुणाला? यांच्या मर्जीप्रमाणे भाजपचं बटन दाबलं आहे, भाजपचं बटन असं करायचंच नाही ना। भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही हे ठेवताय समोर